नमस्कार, मराठवाडा वार्ता डिजिटल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघूया आजच्या बातमीपत्रामध्ये देऊळ बुद्रुक येथील अंगणवाडीत घाणीचे साम्राज्य, छोट्या बाळांना आजाराला निमंत्रण। अर्धापूर तालुक्यातील देऊळ बुद्रुक येथील अंगणवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने बाळांना आजाराला निमंत्रण मिळते हे टाळता येत नाही। बाळांना अंगणवाडीत येण्यासाठी रस्ता नसल्याने बाळांना तारेवरची कसरत करावी लागते। याकडे ग्रामपंचायतचे अतोनात दुर्लक्ष झाले आहे। ग्रामपंचायतच्या राजकारणामुळे अंगणवाडीच्या रस्त्याकडे आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले असे दिसून येत आहे। अंगणवाडीमध्ये गावातील वेगवेगळ्या गल्लीमधून शिक्षण व खाऊ घेण्यासाठी छोटे बाळ येत असतात, परंतु अंगणवाडीमध्ये दोन्ही रस्त्याकडून येण्यासाठी रस्त्याच्या एका साईडने डीपी उभा आणि लाईटचे खांब जागेमध्ये ठेवलेले आहेत व ग्रामपंचायतच्या लगत अंगणवाडीत जाण्यासाठी बाळांना तारेवरची कसरत करावी लागते। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यापासून जवळच असलेले देऊळ बुद्रुक या गावात 3 अंगणवाड्या आहेत। 3 पैकी 2 अंगणवाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामपंचायतने याकडे लक्ष दिले असते तर छोट्या बाळांना तारेवरची कसरत करावी लागत नव्हती। ग्रामपंचायतने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असे बघायला मिळत आहे। 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा रस्ता करण्यात आला नाही। अंगणवाडी रस्त्यापासून वंचित, एकही सदस्य अंगणवाडीच्या रस्त्यावर लक्ष देत नाही आणि सार्वजनिक कामाला अडचणी निर्माण करतात असे काही सदस्य आहेत। आपल्याने चांगले होत नाही तर वाईटही करू नये असे जुने लोक म्हणतात, मात्र आजच्या घडीला चांगले करायचे नाही, वाईटाला समर्थन द्यायची अशी अवस्था झाली आहे। बऱ्याच दिवसापासून छोटे छोटे बाळ अंगणवाडीला शिक्षण व खाऊ घेण्यासाठी अडचणीला मात करून येतात, मात्र ग्रामपंचायतला आतापर्यंत जाग आली नाही। तसेच शिक्षिका व मदतनीस यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो। अंगणवाडीमध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे। बाथरूमला दरवाजा नाही, जर या घाणीने बाळांना आजार झाला तर त्याला जबाबदार कोण? सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत। गावात काही ठिकाणी घाण पसरले आहे। गावातल्या घाणीकडे ग्रामपंचायतने काळजीपूर्वक लक्ष देऊन ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या ठिकाणी स्वच्छ आणि चांगले करून देण्यात यावे असे नागरिकांकडून बोलले जात आहे।